रामकृष्ण हरी मंडळी, तर रात्रीचे 10:30 वाजले होते आणि रामगरोडी गावामधून आम्ही रामगरोडी गावचे ग्रामस्थ निघालो पंढरपूरला. आणि बेळगावला पोचल्यानंतर सर्वात आधी तर दोन्ही गाड्यांमध्ये डिझेल फुल करून घेतलो. पन्नास ते 60 किलोमीटर प्रवास झाल्यानंतर गाडी चहा पिण्यासाठी थांबवण्यात आली होती आणि सर्वांनी आता तिथे चहा पिऊन घेतलो, कारण सगळ्यांना झोप येत होती. आणि चहा पिल्यानंतर तर सगळ्यांचा मूड एकदम फ्रेश झाला होता. आणि या मामांची कॉमेडी झाल्यानंतर तर सगळ्यांचा मूड एकदम फ्रेशच झाला होता. मग त्यानंतर आम्ही सगळ्यांनी चहा पिलो आणि पुन्हा प्रवासाला सुरुवात केलो. पहाटे 5 वाजले आणि आम्ही पंढरपूरला पोचलो आणि चंद्रभागेमध्ये आंघोळ वगैरे करून नंतर चाललो दर्शनाच्या बारीमध्ये. आणि बारीमध्ये पाहतो तर काय गर्दी तर भरपूरच होती. मागे गेल्यानंतर आम्हाला तिथं लाईनमध्ये उभे राहण्यासाठी जागा मिळाला. हरिपाठ व अभंग म्हणत आमचं दर्शन तर कंप्लीट झालं. मग त्यानंतर आम्ही ज्या कामासाठी आलो होतो पंढरपूरला तिथं आलो. ते म्हणजे आम्हाला आमच्या गावासाठी प्लॉट घ्यायचा होता आणि तो प्लॉट आम्ही पाहिला आणि तो प्लॉट आम्ही फिक्स पण केला. आणि संपूर्ण तो प्लॉट पाहिल्यानंतर जागेचे डॉक्युमेंट्स चेक करण्यात आले. मग थोड्याच वेळामध्ये जागेचे मालक सुद्धा आले आणि त्यांच्याकडे बसून आमच्या पंच कमिटीने संपूर्ण जागेची रक्कम आणि सगळ्या गोष्टी ठरवल्या. आणि ज्या काही गोष्टी ठरल्या होत्या त्या बॉन्डमध्ये लिहिण्यात आल्या आणि त्यावरती जागे मालक आणि आमच्या काही सदस्य अध्यक्षांची सिग्नेचर घेण्यात आले.